नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता समर ऑफिसमध्ये असतो. ऑफिसमध्ये असताना मात्र आता सुष्मिता जेव्हा त्याच्या गाडीसमोर आलेली असते आणि मंदा आता समरला म्हणलेली असते की हे बघा, जरीही तुमच्या बहिणीचं लग्न असेल, तुमच्या बहिणीला पाहुणे बघायला आले असेल, तरीसुद्धा माझ्या मुलीचं काय, तिचा जर पाय मोडला तर मग काय करायचं. म्हणून आता ती मंदा खूप काही समरला बोललेली असते. आणि एकदा स्वानंदी मात्र मोर्चा घेऊन समरच्या ऑफिसमध्ये येते. आता प्रत्येक क्षण आता समरला आठवत असतो लग्नामध्ये सुद्धा आता ह्या स्वानंदीला तयार करण्यासाठी, कारण आधिराचा जर साखरपुडा मोडला तर मात्र अवघड होईल. म्हणून आता स्वानंदी लग्नासाठी तयार होते. आणि समरसुद्धा आत्तापर्यंत जे काही घडून गेलेले क्षण आहे लग्नापर्यंतचे, ते सर्व क्षण आता समरला आठवतात. आणि तेवढ्यात तेथे आनंद येतो. आनंद आता समरशी बोलतो, परंतु समरचं लक्ष नसते. आता आनंद पुन्हा एकदा हाक मारतो, परंतु तरीसुद्धा समरने ऐकलेलं नसतं. आता आनंद विचारतो की काय समर, अरे कुठले विचारत आहे, मी तुला दोनदा हाक मारली, कुठे लक्ष आहे तुझं. त्यावर तर समर मी असे म्हणतो तर आनंद म्हणतो की अरे तू जरा टेन्शनमध्ये आहेस का, घरी जायचं का, तुला मीटिंग कॅन्सल करू का. त्यावर त्या लगेच समर म्हणतो की नाही रे, मीटिंग वगैरे कॅन्सल करू नको. त्यावर लगेच आनंद म्हणतो की अरे मग काय करू, तू ओके आहेस ना. आता ओके आहेस असं म्हटल्यानंतर समर म्हणतो की माहिती नाही. त्यानंतर आता इकडे अर्पिता मात्र मलिकाला फोन करते. तर मलिका म्हणते की बोल ना, मी तुला सांगितले होते अगदी तसंच केले का. त्यावर आता अर्पिता खुश होत म्हणते की यस मम्मा. अगं काय सांगू तुला, अगं मला तर काही ऍक्टिंग करावीच लागली नाही, इतकं हॉरिबल ते घर आहे. अगं तू जे काही म्हणते ना मिडल क्लास, अगं त्या मिडल क्लास पेक्षा अगदी लो असं घर आहे ते. म्हणजे हे बघ, अगं साधी ब्राऊन शुगर सुद्धा त्यांच्याकडे नाही. आणि त्या कडकवाल्या खुर्च्या असतात ना, तशा खुर्च्या आहेत. आणि बापरे काय ते पडदे इतके मळकट, सगळं काही अगदी हॉरिबल. आणि हे बघ मी तुला खात्रीने सांगते मम्मा, आधिराला मात्र या घरात ऍडजस्ट करणं खूपच त्रासदायक होत असेल. तर मलिका म्हणते की हो अगं, तरच तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. आणि मला एक गोष्ट सांग बरं, ती तुझ्याबरोबर बाहेर यायला तयार झाली ना. तर अर्पिता म्हणते की हो अगं झाली मम्मा, आता आम्ही बाहेरच पडतो, परंतु एक छोटासा प्रॉब्लेम झालेला आहे. ती सुष्मिता आहे ना, ती तर आमच्या मागेच लागली. आणि आधिराने मात्र आता होकार दिला. तिची ती सासू आहे ना, तर तिने जास्त अगदी आम्हाला तिला सोबत नेण्याचा आग्रह केला. त्यावर आता मलिका म्हणते की काय ती सुष्मिता. अर्पिता म्हणते की हो ग, खूपच बावट आहे. आणि आय होप म्हणजे आपल्या ओळखीचं कोणी भेटलं नाही पाहिजे, नाहीतर त्यांना असं वाटेल की मी मेड सोबत शॉपिंगला आले की काय. त्यावर हे ऐकून मलिका म्हणते की अरे वा. अर्पिता म्हणते की अरे वा काय मम्मा. आता मलिका म्हणते त्यापुढे मात्र आपण एकही संधी अशी सोडायची नाही. अगदी पदोपदी त्या सरपतदारांचा अपमान झालाच पाहिजे. आणि ही तर संधी आपल्याला चालून आलेली आहे, हो की नाही. त्यावर तर मलिका तिला पुढे काय करायचे याबद्दल सांगते. आता अर्पिता खुश होत ओके आणि बाय करून फोन ठेवते. त्यानंतर आता इकडे स्वानंदी केसरी टूर्समध्ये आता इंटरव्ह्यू देण्यासाठी येते. आता स्वानंदीला खूप छान वाटत असतं. आपले डॉक्युमेंटची फाईल वगैरे घेऊन तेथे येते. आणि तेथे मात्र आता मॅडम मात्र आता ह्या स्वानंदीला नमस्कार करतात आणि वेलकम टू केसरी टूर्समध्ये, म्हणजे तुमचं स्वागत आहे. आता स्वानंदी खुश होत थँक्यू असं म्हणते. त्यावर आता ती मॅडम विचारते की मी तुमची काय मदत करू शकते. स्वानंदी म्हणते की मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला होता, त्यासाठी आले मी. आणि मॅडम मात्र म्हणतात की काही वेळ तुम्ही इथे थांबा, मी मॅमशी बोलून तुम्हाला अगदी कॉन्टॅक्ट करते. तुम्ही काही घेणार का, चहा कॉफी वगैरे. आता स्वानंदी म्हणते की काही नकोय. आता स्वानंदीला वेटर पाणी आणून देतो. स्वानंदी थँक्यू असं म्हणते. त्यानंतर आता इकडे आनंद मात्र समरला विचारतो की काय रे, काय झाले, कसला इतका विचार करतोस. त्यावर आता समर म्हणतो की हे पग, जोपर्यंत माझं लग्न झाले नव्हते तोपर्यंत खरंच मी खूप सुखी होतो, एकटा होतो. सगळं काही चांगलं सुरळीत चालू होते, एकटा असून सुद्धा सुखी होतो. मला हे लग्न करायचंच नव्हतं आणि मनात नसताना मात्र मला हे लग्न करावे लागले. आणि अशा एका मुलीशी मला लग्न करावे लागले की जी मुलगी कधीही मला पटली नव्हती. आणि याच मुलीच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेऊन मी मोकळा झालो. त्यावर आनंद त्याला म्हणतो की अरे तू बोल सगळं काही, मी ऐकतो. आणि समर पुन्हा विचारतो की अरे सगळ्यांचं असंच होतं का. त्यावर तर आनंद त्याला म्हणतो की नाही, सगळ्यांचं असं काही नसते. सगळ्यांच्या जीवनामध्ये रियालिटी चेक येतो, परंतु तुझ्या बाबतीत मात्र जरा सगळं वेगळं आहे. आणि तू तुझी इच्छा म्हणून हे लग्न केलेलं नाहीस ना. त्यावर समर म्हणतो की नाहीच केलंस, मी आधिरासाठी हे लग्न केलं. आणि 100% माझं हेच मत आहे. त्या कुटुंबासाठी माझं कधीही मत चांगले नव्हते, कारण माझ्या बहिणीच्या सुखासाठी
तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या हट्टापायी मलाही लग्न करावे लागले। त्यावेळेस रोहनने मात्र जो काही अगदी हा हट्ट धरलेला असतो, जोपर्यंत त्याच्या बहिणीचं म्हणजे स्वानंदीचं लग्न होत नाही तोपर्यंत हा रोहन लग्नाला तयार नसतो। म्हणून आता आदिरासाठी समरने स्वानंदीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आता तो सगळं काही आनंदला सांगत असतो। आणि तुला तर माहिती आहे आनंद, हे बघ आदिरा माझ्या मुलीसारखीच आहे आणि तिचा लग्नासाठी घेतलेला निर्णय त्यात तर खूप असे अडथळे होते आणि नंतर सुद्धा त्यात खूप असे अडथळे येतेच राहिले आणि रोहनने जी अट घातली होती त्यामुळे मात्र मी स्वतः त्यांच्या बहिणीसाठी स्थळ शोधायला सुरुवात केली। तरी सुद्धा एक मुलगा त्यांनी पसंत केला होता, परंतु त्यात म्हणजे त्यांनी त्यांचं वय लपवलं होतं आणि शेवटी हे सगळं काही साखरपुड्यात उघड झालं आणि शेवटी मात्र तो साखरपुडा सुद्धा मोडलाच। आणि तो साखरपुडा मोडला ह्याचे क्षण मात्र आनंदला सांगतो, तर आनंद म्हणतो की मग काय, तर समर म्हणतो की अरे मग तर काय, मी शेवटी स्वानंदीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला केवळ आदिरासाठी आणि आता तर काय, ते लॉकरमधील 15 लाख रुपये। आनंद म्हणतो की अरे ते अंशुमनकडे होते, तर समोर आणखीनच आता रागवतो, म्हणतो की अरे तेच होतंय, कारण ह्या बाईच्या वागण्यामुळे तिच्या कुटुंबाच्या केलेल्या ह्या चुकीमुळे आता मात्र सतत मनामध्ये शंका येत असतात आणि देवकृपेने मात्र आपलं सगळं काही चांगलं आहे। आपण मात्र पैसा लुबाडत नाही, जर कोणी आपला पैसा लुबाडत असेल तर मात्र मला ते सहन होत नाही। तर काय इतक्या विचित्र गोष्टी घडल्यामुळे मात्र ह्या फॅमिलीमध्ये मला मात्र सारखा डाऊट येतोय, त्यांचं काहीही सांगता येत नाही आणि ती शंका मनामध्ये सतत असते, टेन्शन येते मला खूप। आणि त्यापेक्षा आनंद मला आजीची खूप काळजी वाटते, कारण आजीने तिच्यावर खूपच विश्वास टाकलेला आहे, मनापासून तिने तिला सून म्हणून स्वीकारले आणि उद्या जर परत तिचा असाच विश्वासघात झाला तर मात्र आजीवर काय परिस्थिती ओढवेल, तिचं मन पूर्णपणे तुटून जाईल। त्यानंतर आता इकडे स्वानंदीला कंपनीमध्ये आता आतमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलावतात। त्यानंतर आता आतमध्ये आल्यानंतर आता स्वानंदीला बघून खुश होतात आणि स्वानंदी तिचं नाव सांगून तिची ओळख करून देते आणि ते डॉक्युमेंट्स आहे तर ते दाखवते। आता मॅडम खुश होत विचारते, तुम्ही एन्व्हायरमेंट सायन्समध्ये डॉक्टरेट केलेला आहे? त्यावर स्वानंदी हो असं म्हणते। तर मॅडम विचारते की मग तू रिझमकडे कसे वळलात? त्यावर तर स्वानंदी म्हणते की ऍक्च्युली कसं की जेव्हा मी शिकत होते तर तेव्हा सुद्धा मी काम करत होते आणि मी अगदी ट्रॅव्हल एजन्सीमध्येच काम केलेलं आहे, तर आणि निसर्गाबद्दल मला खूप काही वाटतं म्हणून मी आता सायन्समध्ये डॉक्टरेट केलेला आहे। त्यावर त्या मॅम विचारते की नक्की तुमचा त्या कंपनीमध्ये रोल काय होता बरं? स्वानंदी सांगते मात्र क्लायंटशी इंटरॅक्ट करून त्यांच्या मेंटल होप्सनुसार त्यांना कोणत्या पद्धतीचे पॉकेट हवे आहे ती ट्रूल मात्र कशी जास्तीत जास्त कम्फर्टेबल होईल त्याकडे मी जास्त लक्ष द्यायचे आणि त्यात म्हणजे बाकीचे जे काही पॅकेजेस आहे तर ते बनवायचे आणि तेथे मात्र मला मॅनेजर ही पोस्ट ऑफर केलेली होती। त्यावर त्या मॅम विचारतात की तुम्हाला केसरी विषयी काय माहिती आहे? त्यावर स्वानंदी म्हणते की हो, केसरी ट्रूल्स हे अगदी ट्रॅव्हल कंपनीमध्ये घेतलेलं अगदी मानाने नाव आहे, त्यामुळे मी खात्रीने सांगू इच्छिते कंपनीत मात्र मला काम करण्याची संधी जर मिळाली त्याचा मात्र मला पर्सनल रोजसाठी नक्की फायदा होईल आणि केसरी ट्रूल्सचं नाव मात्र जगभरात खूप अभिमानाने घेतलं जातं। आपल्या मराठी माणसापैकी अमराठी माणसं सुद्धा इकडे कंपनीकडे येतात आणि ते पॅकेज घेतात, त्यामुळे मला सुद्धा ह्या कंपनीमध्ये काम करायला खूप असं आवडेल। त्यामुळे माझी अशी इच्छा होती की तुमच्याबरोबर मला काम करता यावं, म्हणून असे खास इंटरव्ह्यू मात्र स्वानंदी देत असते। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आनंद आता पुढे काय करायचं असे समरला विचारतो, तर समर म्हणतो की हो, कारण त्या बाईशी मी जरीही लग्न केलं असले ना परंतु तिच्याशी मात्र डील कसं करायचं हेच मला नाही कळत, ती जरी रोहनची ताई असली तरी, आणि हेच जर मला नाही कळाले तर पुढे जाऊन खूप काही अवघड होईल। त्यावर आता आनंद म्हणतो की अरे मी सुद्धा तुला जास्त भरीच पाडलं की तू लग्न कर म्हणून। त्यावर आता समर म्हणतो की नाही रे, तुझा काही दोष नाही, जे इंटेन्शन आहे तर ते चांगले होते, परंतु ती बाई आणि तिची फॅमिली खरंच खूप चुकीची माणसं आहेत। त्यावर आता आनंद शांतपणे म्हणतो, खरंच सांगू का, खरंच आम्हाला नाही वाटत ती माणसं अशी असतील म्हणून, म्हणजे हे बघ स्वानंदीची आई जरा वेगळी आहे, परंतु लग्नाच्या त्या दिवसामध्ये आता सुद्धा मी ज्या वेळेस स्वानंदीला भेटलो खरंच मला ती अगदी साधी आणि अगदी खरी मुलगी वाटली। तर असे होते समर, अरे बाहेरून पाहणाऱ्या माणसाला खरंच गोष्टी अगदी स्पष्ट दिसत नाही, परंतु त्या परिस्थितीत पाहणाऱ्या माणसाला अगदी तसे नाही दिसत, त्यामुळे मला असं वाटतं की तू फक्त तुझ्या बाजूने आता सध्या विचार करतोय। त्यावर आता समर म्हणतो की अरे त्यांच्यापैकी मला जे काही नवीन अनुभव मिळतात म्हणून माझ्या मनामध्ये आणखी शंका नाही येणार का? त्यावर आता आनंद म्हणतो की कारण तुझा विश्वास नाही आणि एकदा की तुझा विश्वास बसला, विश्वास ठेवून बघ, मग तुझ्या मनामध्ये शंका नाही येणार। तर हे बघ आता तुला असं वाटत असेल की मी तिच्या बाजूने बोलतो, परंतु तसे नाही,
अरे मी आयुष्यभर तुझ्या सोबत आहे. अरे लग्न झाल्यानंतर ॲडजस्टमेंट आणि जुळून घेणे ह्या गोष्टी तर आपल्याला कराव्याच लागतात. कोणताही माणूस पटत नसतो आणि तुझ्यामध्ये आणि स्वानंदीमध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये खूप असा फरक आहे. फायनान्शियल कंडिशन मध्ये सुद्धा फरक आहे आणि हे जरी म्हटलं की चॅलेंजिंग आहे तरी सुद्धा इंटरेस्टिंग सुद्धा आहे, हे लक्षात घे. आणि हे पण इतक्या वर्षाचा एकटेपणा दूर करण्याची ही एक संधी आहे असे समज. समजा स्वानंदी लोभी आहे, पैशासाठी हपापलेले आहे असे समज. आणि समजा हे बघ, जेव्हा माणसाकडे पैसा नसतो तेव्हा माणूस लोभी असतो, परंतु आता तिला समजेल की आपल्याकडे पैसा आहे, आपला नवरा श्रीमंत आहे, आपल्याला कोणत्याही अगदी गोष्टींची गरज नाही. कदाचित मात्र ती परत तसं नाही वागणार, त्या चुका नाही करणार. त्यामुळे हे बघ, मला असं वाटतं की तू जरासा वेळ घे. डायरेक्टली मात्र कोणत्याही कन्फ्युजन तू येऊ नकोस. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा प्रॉब्लेम फक्त कम्युनिकेट करूनच सोडवावा, आणि तो सुद्धा स्वानंदीशी. आणि हे बघ, आपण किती विचार करतो, चर्चा करतो, आणि हा तर आयुष्याचा जोडीदार आहे. कम्युनिकेशन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्लीज जरा तो ओपनिंग राहा, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. आणि हे बघ, सारखा मात्र तो सॅनिटायझर वापरणंही बंद कर. त्यामुळे तुझा स्वभाव जरा संशय झालेला आहे. आता समर रागाने म्हणतो की त्याचा आणि सॅनिटायझरचा काय संबंध, तर आनंद म्हणतो की अरे दोन्ही गोष्टी ह्या सारख्याच आहेत. एक दिवस मात्र मी तुला अगदी पाणीपुरी खायला घालतो, तेथे अगदी हात बुडवलेली आणि अगदी ती रसेदार. त्यावर तर समर म्हणतो की अरे नको नको, ऐकूनच मला खूप त्रास होतोय. आणि आपले कान वगैरे तो दाबत असतो की नको, विचाराने सुद्धा अंगावर काटा येतो. आता आनंद म्हणतो की अरे खाऊन तर बघ, खाऊन तुला त्रास नाही होणार. अरे तुला कळून दे, कारण आपल्या इम्युन सिस्टीमला इतकी काळजी करण्याची गरज नसते, खाल्ल्यावर तुला कळेल. त्यावर आता लगेच समर रागाने म्हणतो की आनंद, अरे मी तुझ्याशी आयुष्याबद्दल बोलतो आणि तुम्हाला पाणीपुरी बद्दल सांगतोस. त्यावर आता लगेच आनंद त्याला म्हणतो की अरे तू सिरियसली इतकं घेऊ नकोस, शांत राहा, सगळं काही सुरळीत होईल, जरा चिल कर. त्यावर आता लगेच समर म्हणतो की खायला मागव, भूक लागलेली आहे. आता आनंद म्हणतो की काय तुला आणि भूक? त्यावर आता समर म्हणतो की अरे मला नाही तर तुला भूक लागली असेल, कारण तुझ्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यावर आता लगेच आनंद म्हणतो की बरं ठीक आहे, मी आता भैयाकडे जी पाणीपुरी आहे ना तीच मागवतो. आता समर पुन्हा आपले कान दाबतो आणि नको नको असे करत असतो. आनंद म्हणतो की नाही तुला खावीच लागेल, आणि लगेच आनंद मुद्दाम फोन करतो. समर लगेच बाजूला निघून जातो. त्यानंतर आता इकडे केसरी ट्रूल्समध्ये आता स्वानंदीची मस्त इंटरव्ह्यू चालू असते. आता मॅम बद्र या स्वानंदीला तिच्याबद्दल माहिती विचारतात. त्यावर त्या स्वानंदीच्याबद्दल सांगायला सुरुवात करते की मला मात्र माणसांशी कनेक्टेड व्हायला खूप आवडतं. मला असं वाटतं की काम अगदी आपण करतो त्या जो काही पैसा घेतो त्याचा अगदी तो पैसा घेणं EM न ठेवता मात्र त्यांनी जो पैसा दिलेला आहे तर त्याचा मात्र अगदी आपण व्यवस्थितपणे सत्कारणी लावू शकतो. त्याची योग्य पॅकेजेस आपण त्यांना ऑफर करू शकू. उत्तम ॲटम रील आणि योग्य सिझमचं मार्गदर्शन त्याने मात्र क्लायंटशी अगदी छोटी रेफरन्स, त्यांचं फूड, त्यांचं डाएट आणि मेडिकल कंडिशन प्लस येणारे सणवार, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना माझ्या तोंडपाठ असतात. त्यामुळे मला काम करताना मात्र अगदी सोपं जातं. आणि अर्थात म्हणजे पर्यटकांना जे हवं आहे आणि ते आपण योग्य दिल्याचं समाधान आपल्याला मिळते. त्यावर आता मॅम पुढे विचारतात की ऑनलाईन बुकिंग आणि कॉम्पिटिशन बद्दल तुमचं काय मत आहे. त्यावर आता लगेच स्वानंदी सांगते की मला असं वाटतं की ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर वेळ वाया जातो, आणि अशा वेळेस मात्र आपण कंपनीकडून त्यांना अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यांचा वेळ सुद्धा वाचेल. आणि माणूस मात्र जनरली जेव्हा तो ग्रुपमध्ये प्रवास करतो तेव्हा त्याला सेफ वाटतं, आणि ग्रुप बुकिंगने मात्र लोकांना प्रवास करणं हे सोयीस्कर वाटतं. पण मात्र सगळ्यांना त्या प्रदेशाची माहिती व्यवस्थित दिली, व्यवस्थित समजावून सांगितले, त्यामुळे त्यांचा प्रवास अगदी सुसह्य होईल आणि छान सुद्धा वाटेल. त्यानंतर मात्र मॅम तिला दुसरा प्रश्न विचारतात की असं काय आहे की जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. आता स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला या बाबतीत नाही सांगू शकत, परंतु मी माझ्या कामाबद्दल सांगू शकते. आणि हे बघा, सगळ्यांचं आयुष्य खूप बिझी झालेलं आहे आणि अशा कंडिशन मध्ये आणि यामध्ये मात्र आता 4 दिवस आपण कुठेतरी जाऊ शकू, म्हणून त्या आशेने मात्र माणूस आपल्याला ह्या ट्रिपसाठी प्रवास करायला आपल्याकडे येतो. त्यावेळेस मात्र त्यांना नातेवाईका सोबत जायचं असेल किंवा मित्रांबरोबर जायचं असेल, परंतु हे 4 दिवस मात्र आयुष्यातील फार महत्त्वाचे असतात, कारण आपला कष्टाचा पैसा सुद्धा लागलेला असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे 4 दिवस त्यांच्या अगदी आनंदात गेले पाहिजे, आणि यात मात्र आपला खारीचा वाटा असेल मात्र त्याचा खूपच आनंद मला होईल. आता मात्र स्वानंदीची निष्ठा बघून आता मॅम तिचं अगदी कौतुक करतात. अगदी सगळं काही कौतुक करण्यासारखं आहे. म्हणून आता आणि पर्यटकांची काळजी घेणाऱ्या तुमच्यासारख्या मुली मात्र अगदी ह्या केसरी ट्रूल्समध्ये असायला हव्यात.
आणि खरंच मला तुमच्याबद्दल अभिमान वाटतो की इतक्या प्रेमळ आहात तुम्ही आणि अशा मुलींची केसरी ट्रूल्सला गरज आहे आणि त्यापैकी तुम्ही एक आहात असं मला वाटतं. आता हे ऐकून सोनंदी खुश होते आणि थँक्यू असं म्हणते आणि मला खरंच तुम्हाला भेटून खूप छान वाटलं असे सुद्धा म्हणते. त्यानंतर मॅम म्हणतात की हो, मला तुमच्याकडून हवी ती पर्यटकाबद्दल माहिती मिळाली तुमच्याबद्दल सुद्धा. मग माझी टीम आहे तर तुमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करेल तुम्ही. तर आता हे ऐकून सोनंदी थँक्यू असं म्हणते. हे बघा, तुमची मीटिंग खरंच खूप छान झालेली आहे म्हणून तिचं कौतुक सुद्धा करतात असे बोलून आता सोनंदी इंटरव्ह्यू देऊन बाहेर येते. सोनंदीला बाबांचा फोन येतो. आता सोनंदी फोन उचलते आणि म्हणते की बाबा, खरंच काय टायमिंग आहे तुमचा, आत्ताच मी केसरी ऑफिसमधून बाहेर पडले. बाबा विचारते की इंटरव्ह्यू कसा झाला. सोनंदी म्हणते की अगदी छान झाला. मला अगोदर कसं होईल हे वाटत होतं, परंतु केसरी ट्रूल्सचे जे डिरेक्टर आहे त्यांनी इतका छान माझा इंटरव्ह्यू घेतला काय सांगू. आणि हे बघा बाबा, अहो त्यांची पर्सनॅलिटी इतकी छान आहे, अगदी डॅशिंग वगैरे, परंतु खूप साध्या वाटल्या. आणि तेथील स्टाफ आहे तर तो सुद्धा माझ्याशी खूपच छान वागला. आता सोनंदी खूप खुश होऊन म्हणते. तर बाबा म्हणतात की अगं, तुझ्या आवाजावरूनच सगळं काही अगदी ओळखते, सगळं काही छान झालं असेल. आणि काय ग, सिलेक्शन झाल्यानंतर पार्टी देणार ना. सोनंदी म्हणते की ऑफकोर्स देणार, आणि सिलेक्शन होईल की नाही हे मला माहिती नाही, परंतु खरंच मला खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि बाबा, सिलेक्शन तर व्हायलाच पाहिजे, कारण इतक्या छान कंपनीत जॉब करायला मलाच खरंच किती छान वाटेल. बघूयात काय होते ते. त्यानंतर आता सुष्मिता बाहेर येते आणि अर्पिताला म्हणते की बघ ना, अगं माझी हेअरस्टाईल कशी वाटते तुला. आता अर्पिता तिला म्हणते की अगं, तू हे सगळं करण्या अगोदर आपल्याला विचार करायला हवा होता की ती आपल्यावर सूट होते की नाही. अर्पिता म्हणत असते की अगं हे बघ, ती हेअरस्टाईल मात्र चांगली आहे, परंतु ती तुझ्यावर सूट होत नाही. तुझा चेहरा मात्र अगदी काकूबाई सारखा दिसतो. म्हणून ती आता सुष्मिताचा अपमान करत असते. सुष्मिताला वाईट वाटतं. अगं, तुझे कपडे वगैरे आहे ना, त्यामुळे जरा हे ऑड वाटतं. तर सुष्मिता म्हणते म्हणजे हे बघ, ऍक्च्युली मी मुलींच्या रूल्स मिळवण्यासाठीच ही सर्व हेअरस्टाईल वगैरे केली. यावर आता अर्पिता तिचा पुन्हा अपमान करते की अगं, तुझा चेहरा सुद्धा तसा नाही, आणि आता मात्र तुला मोलकर्णीचा रोल सुद्धा कोणी नाही देणार, कारण तुझ्या केसाचा रंग असा आहे ना म्हणून. त्यावर आता सुष्मिता म्हणते की बरं ठीक आहे, मात्र नंतर चेंज करेल. त्यावर आता लगेच अर्पिता म्हणते की हो कर. आणि तेवढे तेथे आदिरा येते. अर्पिता आता सुष्मिताला म्हणत असते की अगं, बाहेर पडताना तू स्कार्फ वगैरे डोक्याला बांधत जा, म्हणजे तुझे केस लोकांच्या नजरेसमोर नाही येणार. आणि आदिरा आल्यानंतर आता अर्पिता तिला म्हणते की बघ ना, अगं ही हेअरस्टाईल जरा ऑडच वाटते. आता आदिरा मात्र सुष्मिताला विचारते की तुला कशी वाटते, आवडते ना तुला. आता सुष्मिता म्हणते की हो. तर आदिरा म्हणते की अगं मग छान दिसते. मग अगं अर्पिता, तू का असं म्हणतेस. तर अर्पिता म्हणते की अगं, मी सुद्धा मस्करी करत होते, आपण फ्रेंड्स आहोत त्यामुळे आपल्यामध्ये तेवढं चालू शकतं. आता मात्र आदिरा विचारते की तुमची शॉपिंग वगैरे झालेली आहे ना. आणि सुष्मिताला विचार की तू हॅपी आहेस ना. तर सुष्मिता हो असं म्हणते. आदिरा म्हणते की चला तर मग आता निघूयात, खूपच ऊन आहे, म्हणून त्या आता तेथून जायला निघतात. त्यानंतर आता इकडे सोनंदी घरी येते आणि आजींना सॉरी असं म्हणते. अहो आजी, मी तिकडे गेले, तुम्हाला बोलले होते, आणि लगेच मला इंटरव्ह्यू साठी फोन आला आणि तिकडे जावे लागले, आणि येण्यासाठी मात्र मला थोडासा उशीर झाला. तर आजी विचारते की इंटरव्ह्यू कसा झाला. तर सोनंदी म्हणते की चांगला झाला आणि कदाचित सगळं काही वर्कआउट होईल असं वाटतं. आजी तिला कंपनीचं नाव विचारते आणि पिंटे त्यांच्याशी बोलेल असं म्हणते. त्यावर सोनंदी विचारते की का, कारण आता इंटरव्ह्यू तर चांगला झालेला आहे आणि मला कामासाठी कुणाची गरज नाही, माझ्या स्वकष्टाने मी त्या गोष्टी मिळू शकते. आणि सोनंदी आजीला चहा करू का असं विचारते. माझ्यासाठी मला खरंच माझ्या हाताने करावंसं वाटतं. आता आजी म्हणते की नाही, स्टाफ करेल. आजी मात्र अगदी नाराज असल्यासारखंच वागत असते आणि सोनंदीला संशय येतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.